नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 4 दॅट इज जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन यावर क्वेश्चन नंबर 2A म्हणजेच ॲक्टिव्हिटी याच्यावरच्या कशा प्रकारे येतील आणि त्या ॲक्टिव्हिटी सोडवताना मला कोणत्या प्रकारचे स्किल्स वापरायचे आहेत याच्याबद्दल आपण थोडक्यात आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. यापूर्वी आपण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये जे काही टॉपिक शिकलेलो आहोत त्या टॉपिकमध्ये सिमिलर ट्रायंगल्स आपण दोन प्रकारे कन्स्ट्रक्ट करू शकतो. एक म्हणजे when the two triangles having the different vertices, and second thing that is two triangles have one common vertex. एक कॉमन व्हर्टेक्स असेल तर आपल्याला कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करायचे ते सिमिलर ट्रायंगल हा एक पहिला टॉपिक आपण त्या प्रकरणात बघितला. पुढे जाऊन आपण टू ड्रॉ द टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन द सर्कल हा एक दुसरा टॉपिक बघितला. याच्यामध्ये दोन प्रकार आपण बघितले. एक पहिला प्रकार हा बघितला की टू ड्रॉ द टँजंट टू द सर्कल फ्रॉम द पॉईंट ऑन दॅट सर्कल यूजिंग द सेंटर. दिस इज द फर्स्ट टाईप. अँड द सेकंड टाईप इज दॅट विदाउट यूजिंग द सेंटर्स. Yes, this is the second topic. And the third topic is that to draw the tangents to the circle from the point outside the circle. Outside the circle ला point तुम्हाला दिलेला असेल at some distance. Then from that point we have to construct the tangents to the circle. We know that there we can draw the two tangents from that point which is exterior of that circle. Yes, now these are the topics which are included in this chapter, that is construction. Now let us observe that which type of questions are occurs in the question paper in question 2A. Now we know that 2A question is the activity based question, and hence similar triangles, this topic does not included in this activity 2A. तुम्ही म्हणाल की सर सिमिलर ट्रायंगलची ॲक्टिव्हिटी येणारच नाही का? येस, येईल. पण अजून पुढे एक क्वेश्चन आहे आपल्याला 3A. दिस इज द क्वेश्चन ऑफ 3 मार्क्स. त्याच्यामध्ये सुद्धा हा टॉपिक येऊ शकतो. म्हणजे बघा, आपण ज्यावेळेस एखाद्या प्रकरणाचा विचार करतो, आता मी कन्स्ट्रक्शन या प्रकरणाचा विचार केला. याच्यामध्ये मला त्या प्रकरणामध्ये कोणकोणत्या प्रकारचे टॉपिक्स दिलेले आहेत, कोणकोणत्या प्रकारचे पॉईंट्स दिलेले आहेत, या पॉईंट्सचा विचार करून मी काय केलं, आठवलं ते सगळं. आणि मग हे आठवत असताना आपल्याला ती कृतीसुद्धा आठवते की काय करायचं आहे. आणि हा जो भाग आहे याला चिंतनाचा भाग असं म्हणतात. की आपण एका ठिकाणी बसलेलो आहोत आणि मग आपण विचार करतो आहोत की या प्रकरणामध्ये काय काय टॉपिक्स दिलेले आहेत, कोणकोणते मुद्दे आहेत, ते मुद्दे मला कशा पद्धतीने एक्सप्लेन करता येतील. हा जो भाग आहे हा चिंतनाचा भाग आहे. आणि म्हणून मनन आणि चिंतन या दोन बाबी प्रश्नपत्रिका सोडवताना किंवा त्याचा अभ्यास करताना आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून मी बाकीच्या व्हिडिओमध्ये याबाबत बरीचशी चर्चा केलेली आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण कृतीच्या मागे लागतो, उत्तराच्या मागे लागतो आणि मग आपलं जे काही चिंतन असतं, मनन असतं ते राहून जातं आणि फक्त आपल्याला मार्क्स मिळवणे आणि त्याच्यासाठी आपण धावत असतो. मित्रांनो, कुठलाही अभ्यास करायचा असेल, याच्या पुढचाही तुम्हाला ज्या वेळेस अभ्यास करायचा असेल त्या वेळेस ही बाब लक्षात घ्या की मला समजला आहे का, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मला आठवतं आहे का,
तिसरा मुद्दा, मी त्याचा क्रम व्यवस्थित लावतो आहे का, आणि माझी लिंक माझ्या डोक्यामध्ये, माझा मेंदू अतिशय प्रचंड काम करतो, प्रत्येकाचा मेंदू प्रचंड काम करतो आणि मग आपल्याला त्या पद्धतीची लिंक, म्हणजे तुम्हाला माहीत नसेल की आता सध्या हा एक शब्द फार गुळगुळीत झालेला आहे की ज्ञानरचनावाद. आता या ज्ञानरचनावादामध्ये हेच सांगितलेलं आहे की त्या विद्यार्थ्याने काय केलं पाहिजे की तो जे शिकतो आहे त्याची एक साखळी बनवली पाहिजे, म्हणजेच आपल्याला त्याची लिंक लावता आली पाहिजे. म्हणून एखादं प्रकरण असेल, एखादा धडा असेल, तर त्याची अशी आपण लिंक लावली पाहिजे की काय आहे नेमकं त्याच्यात, मी आधी काय शिकलेलो आहे, आता शिकतो काय आहे, आणि या दोघांची ज्यावेळेस सांगड घातली जाते त्यावेळेस खऱ्या प्रकारचं शिक्षण होतं आहे. आणि मित्रांनो, थोडासा विषय बदलला, पण हा जो भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन जस्ट उदाहरण घेतलं आपण की या जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये काय काय दिलेले आहे, टॉपिक्स कोणते कोणते आहेत, कशा प्रकारे मला करायचं आहे, हा सगळा रिव्हिजनचा भाग आपण या ठिकाणी घेतो आहे आणि थोडक्यात आपण रिव्हिजन करून घेतो. मग तुम्ही म्हणाल की याच्यात ॲक्टिव्हिटीज कशा सोडवल्या जातील सर, ॲक्टिव्हिटीज कशा येतील, तर एक तुम्हाला माहिती असेल की कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये त्याला फ्लोचार्ट असं म्हणतात, कारण ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला एक फ्लोचार्टच्या स्वरूपात दिलेली असेल आणि त्या फ्लोचार्टच्या स्वरूपात दिलेली ॲक्टिव्हिटी म्हणजेच तुम्हाला कृती दिलेली असेल. बरोबर आहे, ॲक्टिव्हिटी दिलेली असेल म्हणजेच कृती दिलेली असेल. ती कृती तुम्हाला एक एक मुद्दा धरून सोडवायची आहे, करायची आहे. आता उदाहरणार्थ एक उदाहरण आपण घेऊया की ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने दिलेली असते. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिव्हन इन द ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स काही दिलेले असतील, सूचना दिलेल्या असतील आणि या सूचनांच्या माध्यमातून तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत. पहिली सूचना दिलेली आहे आणि ती फ्लोचार्टच्या स्वरूपात दिलेली आहे. काय म्हटलं आहे, ड्रॉ अ सर्कल अँड टेक अ पॉईंट पी ऑन द सर्कल अँड ड्रॉ रे ओ पी. एवढी एक इन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेली आहे. पहिला मुद्दा दिला आहे ड्रॉ अ सर्कल, ड्रॉ अ सर्कल, एक सर्कल काढा, अँड टेक अ पॉईंट पी, अँड टेक अ पॉईंट पी ऑन इट, ऑन इट. त्याच्यावर एक पी पॉईंट घ्या. ड्रॉ रे ओ पी, ड्रॉ रे ओ पी, रे ओ पी काढा. येस, दिस इज द फर्स्ट इन्स्ट्रक्शन. सेकंड बघा, आता फ्लोचार्टच्या स्वरूपात आपण लिहितोय. सेकंड इन्स्ट्रक्शन, ड्रॉ परपेंडिक्युलर टू रे ओ पी फ्रॉम पॉइंट पी. ड्रॉ परपेंडिक्युलर टू रे ओ पी फ्रॉम पॉइंट पी. पी या पॉईंटपासून परपेंडिक्युलर काढायचं आहे. येस, सेकंड इन्स्ट्रक्शन. आणि मग तो जो परपेंडिक्युलर काढलेला आहे, दिस इज द टँजंट. म्हणजे आता ह्या दोनच इन्स्ट्रक्शन मला दिलेल्या आहेत. एक्झाम्पल संपला. पहिल्या इन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी बरेचसे मुद्दे देऊन टाकले. समजा मी असा क्वेश्चन दिला, पहिला इन्स्ट्रक्शन दिलं ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियस. सेकंड, टेक अ पॉईंट पी ऑन इट. सेकंड इन्स्ट्रक्शन. थर्ड इन्स्ट्रक्शन, ड्रॉ द रे ओ पी. येस, अँड फोर्थ इन्स्ट्रक्शन, ड्रॉ परपेंडिक्युलर टू द रे ओ पी फ्रॉम पॉईंट पी. असंही देऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे कसा प्रश्न विचारायचा हे त्या प्राश्निकावर अवलंबून आहे. पण आपण गोंधळून न जाता आपण जसे जसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याप्रमाणे कृती करायची. ही कृती सगळ्यांना माहिती आहे,
पुन्हा मी सांगत नाही, पण अशा प्रकारे फ्लोचार्ट दिलेला असतो आणि त्या फ्लोचार्टच्या माध्यमातून आपल्याला सोडवायचं असतं. सोपं आहे. आता इथे म्हटलेलं आहे, बऱ्याचशांना असा प्रश्न पडतो की ड्रॉ अ सर्कल अँड टेक अ पॉईंट पी ऑन इट. काय प्रश्न पडेल की मला रेडियस कुठे दिलेली आहे, रेडियस दिलेलीच नाही, मी सर्कल काढणार कसं? तर त्यांना अपेक्षित असं आहे की ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियस, कोणत्याही रेडियसचं एक सर्कल काढा. म्हणून एक सर्कल मी या ठिकाणी काढलं. येस. आता हे सर्कल काढून झाल्यानंतर टेक अ पॉईंट पी ऑन इट, याच्यावर एक पी पॉईंट घ्या. समजा हा पी पॉईंट मी घेतला आहे. येस, दिस इज द सेंटर, आपण ओ म्हणूया त्याला. ड्रॉ द रे ओ पी, हा एक रे ओ पी काढला. येस, हा रे ओ पी काढून झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय? ड्रॉ परपेंडिक्युलर टू ओ पी फ्रॉम पॉईंट पी. मग हा परपेंडिक्युलर कसं काढतो आपल्याला माहिती आहे. कंपास घ्यायचा, इथे कंपासचं टोक ठेवायचं, विशिष्ट अंतराने इकडे आणि विशिष्ट अंतराने इकडे खूण करायची. अशा 2 खुणा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला हा एवढा सेगमेंट बायसेक्ट करायचा आहे, म्हणजे परपेंडिक्युलर तुमचा अशा पद्धतीने येईल. येस, असे या ठिकाणी निम्मेपेक्षा जास्त अंतर घेऊन, ते माहिती आहे तुम्हाला, पुन्हा पुन्हा मी ते सांगत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला परपेंडिक्युलर काढायचं. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतील की हे काय आहे, आम्हाला सगळं येतं. पण ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत काढून बघितलं नाही, बघा लक्षात घ्या, बरेचसे विद्यार्थी असे आहेत, बरेचसे मला येतं आहे व सगळं, आणि स्वतः काढून बघत नाहीत. आणि ज्यावेळेस आपण ते काढून बघायला जातो त्यावेळेस आपल्याला ते स्किल अवगत होतं, ते माहीत पडतं, कसं करायचं असतं ते कळतं. अनेक छोट्या छोट्या बाबी या कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत, त्या मी आत्ता तुम्हाला सांगत नाही, पण त्या बेसिक गोष्टी आहेत, त्या बेसिक स्किल्स आहेत. ते सगळे बेसिक स्किल्स आपल्याला त्या ठिकाणी वापरावे लागतात. दुसरा भाग, ह्या ज्या खुणा केलेल्या असतात ह्या तुम्ही नंतर रबरने खोडायच्या नाहीत. त्या ठिकाणी स्पष्ट इन्स्ट्रक्शन दिलेलं असतात की या खुणा तुम्हाला आवश्यक आहेत, या पुन्हा खोडायच्या नाहीत, त्या रब करायच्या नाहीत. येस, हे एक प्रकारचं कन्स्ट्रक्शन आपण बघितलं. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. पुन्हा अशाच प्रकारचा फ्लोचार्ट आपल्याला दिलेला आहे. ड्रॉ द सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस 3 सेंटीमीटर. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस 3 सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपल्याला रेडियस दिलेली. आता मात्र आपल्याला कुठल्याही रेडियसचं सर्कल काढून चालणार नाही, मला जशी इन्स्ट्रक्शन दिले त्याप्रमाणे करायचं. सेकंड, टेक एनी पॉईंट पी ऑन द सर्कल. कुठला तरी एक पी पॉईंट घ्या सर्कलवर. टेक एनी पॉईंट पी ऑन सर्कल. येस. सेकंड, ड्रॉ रे ओ पी. बघा मी तुम्हाला जे सांगितलं तेच आलेलं आहे पुन्हा. ड्रॉ रे ओ पी म्हणजे काय सांगितलेलं होतं मी आधी, की तुम्हाला एकाच मुद्द्यामध्ये जो भाग सुरुवातीला दिला होता त्याचे 3 मुद्दे केलेले आहेत बघा. आणि पुढे म्हटलेलं आहे की ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट ओ पी फ्रॉम पॉईंट पी. ओ पीपासून ओ पीला परपेंडिक्युलर काढा. येस, अतिशय सोपा भाग दिलेला आहे. म्हणजे आधीचं जे होतं कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये सर्कलची रेडियस दिलेली नव्हती. येस, आणि एकाच मुद्द्यामध्ये ह्या 2 बाबी देऊन टाकलेल्या होत्या, बरोबर. ड्रॉ रे ओ पी फ्रॉम पॉईंट पी, फ्रॉम पॉईंट पी. येस, ड्रॉ रे ओ पी हां, आणि याच्या खाली ड्रॉ परपेंडिक्युलर टू रे ओ पी. ड्रॉ परपेंडिक्युलर टू रे ओ पी फ्रॉम पॉईंट पी. येस,
म्हणजे हा फरक तुमच्या लक्षात आला असेल की अशा पद्धतीने होऊ शकतो. येस. पुढचं एक कन्स्ट्रक्शन, कारण हे ऑलरेडी कन्स्ट्रक्ट आपण केलेलं आहे. येस. आता पुढचा एक भाग आपण बघूया की याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. पुन्हा आपण एक एक्झाम्पल बघू, सोपं आहे. म्हणून मी सांगितलं की सर्कल या प्रकरणावर कन्स्ट्रक्शन या प्रकरणामध्ये जो सर्कल आणि टँजंट हा जो भाग आहे, टू ड्रॉ द टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन द सर्कल, याच्यावर जास्तीत जास्त या क्वेश्चन नंबर 2A मध्ये विचारलं जातं. किती ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत आपल्याला? फक्त 2 ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत. त्यामुळे पूर्ण प्रकरणं आहेत आणि त्या प्रकरणांमधून कुठले तरी 2 प्रश्न आपल्याला हे येणार आहेत. तयारी मात्र आपल्याला सर्व प्रश्नांची करायची. टू ड्रॉ टँजंट टू द सर्कल फ्रॉम एंड पॉईंट्स ऑफ द डायमीटर ऑफ अ सर्कल. बघा क्वेश्चन काय दिलेलं आहे, टू ड्रॉ द टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम एंड पॉईंट्स ऑफ द डायमीटर ऑफ अ सर्कल. हे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय ॲक्टिव्हिटी आहे? कन्स्ट्रक्ट अ सर्कल विथ सेंटर O. पहिला भाग दिलेला आहे, कन्स्ट्रक्ट अ सर्कल विथ सेंटर O. येस. ड्रॉ एनी डायमीटर AB. ड्रॉ एनी डायमीटर AB. ही पहिली सूचना आपल्याला दिलेली आहे. येस. सेकंड, ड्रॉ OA अँड OB. ड्रॉ रे OA अँड OB. पुढची सूचना दिलेली आहे, ड्रॉ रे OA अँड OB. येस. अँड थर्ड, construct perpendicular to ray OA from point A. Construct perpendicular to ray OA from point A. Yes. And second, असंच असेल मग खाली, construct perpendicular to ray OB from point P. From point P. मी इथलं मधलं लिहायचं टाळतो, construct perpendicular to ray OB. येस. इथे आपलं कन्स्ट्रक्शन पूर्ण होतं. मग यामध्ये किती मुद्दे दिलेले आहेत? 4 मुद्दे आहेत. मार्क्स किती आहेत? 2 मार्क्स आहेत. त्याप्रमाणे अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन होतं. येस. आता एक सर्कल काढलेलं आहे. येस. हा O सेंटर आहे, AB डायमीटर मी काढला, हा A पॉईंट आहे असं गृहीत धरू आपण, एक परपेंडिक्युलर मी काढलेलाच आहे. येस. हा B पॉईंट आहे, हा रे या ठिकाणी एक्सटेंड केला आणि तशाच प्रकारचे परपेंडिक्युलर या ठिकाणी येईल. येस. याप्रमाणे कन्स्ट्रक्शन येईल. हे तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की सर तुम्ही स्वतः का करून देत नाही? तर हा भाग आपला आधी झालेला आहे. कन्स्ट्रक्शन आपण शिकलेलो आहोत. मी फक्त इथे तुम्हाला मुद्दे देतो आहे की कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ही सगळी कृती तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी करायची आहे. येस. हा झाला कन्स्ट्रक्शनवरचा भाग. तसं पाहायला गेलं तर कन्स्ट्रक्शन अतिशय सोपं आहे. म्हणजे हे जे 2 टॉपिक्स आहेत. आता याच्यात टू ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन द सर्कल विदाऊट सेंटर, हा जो भाग आहे हा थोडासा जास्त गुणांचा भाग आहे. त्यामध्ये तुम्हाला कॉन्ग्रंट अँगल काढावे लागतील, पॉईंट घ्यावा लागेल, त्या पॉईंटपासून तुम्हाला एक ट्रायंगल तयार करावा लागेल वगैरे वगैरे. मग त्याच्यामध्ये थोडासा हा जो पार्ट आहे हा या ठिकाणी न येता क्वेश्चन नंबर 3A मध्ये येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला त्याचीसुद्धा प्रॅक्टिस करून ठेवावी लागेल.
समजा आपल्याला अशा पद्धतीने आलं की ड्रॉ अ सर्कल, टेक अ पॉइंट P on it and draw the tangent passing through the point P without using center. असं जर आलं तर मग मी काय करणार, सरळ एक सर्कल काढणार, या सर्कलवर एक P पॉईंट घेणार. हा P पॉईंट घेतला मी, समजा आता इथे मला काय करायचं, समजा या ठिकाणी घेतला P पॉईंट घेतला, तर हा P पॉईंट सर्कलवरच्या कुठल्या तरी 2 पॉईंटशी जोडायचा आहे, बरोबर. हा P पॉईंट आहे, हा A आहे, हा B आहे. समजा कुठलेही 2 पॉईंट घ्यायचे आणि तिथे जोडायचा, असा एक ट्रायंगल तयार होईल पहा. येस. मग आता अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट आपण शिकलेलो आहोत, त्यामुळे हा बघा, हा जर रे मी विचारात घेतला AP, तर इकडे हा अँगल तयार होतोय. याच्या अल्टरनेट सेगमेंटमधला अँगल म्हणजे कोणता असेल, तर हा असेल. हा असेल. येस, म्हणजे याच्याशी कॉन्ग्रंट अँगल तुम्हाला इथे करायचा आहे, बरोबर. म्हणजे बघा, याचं मेजर किती, APच्या निम्मे. येस, इन्स्क्राइब अँगल थेरम प्रमाणे मेजर ऑफ दिस अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ द मेजरमेंट ऑफ इंटरसेप्टेड आर्क. येस, ही टँजंट आहे, ही सेकंट आहे, म्हणून हा आर्क पुन्हा इथे इंटरसेप्ट होतोय, म्हणून या अँगलचं मेजरसुद्धा 1/2 AP असंच मला मिळेल. म्हणजे हे 2 अँगल्स कॉन्ग्रंट. मग इथे कॉन्ग्रंट अँगल तुम्हाला तयार करावे लागतील. येस, तुम्ही जर हा अँगल घेतला तर या बाजूला तुम्हाला कॉन्ग्रंट अँगल तयार करावा लागेल, BPच्या साईडला. त्या ठिकाणी कॉन्ग्रंट अँगल तयार करून तुम्ही सहज टँजंट काढू शकता. हा भाग झालेला आहे, पण मी जस्ट रिव्हिजन म्हणून तुम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे कन्स्ट्रक्शनवर आधारित क्वेश्चन्स विचारले जातात. सोपे सोपे आहेत, फार अडचणीचे नाहीत. ओके, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्कल या प्रकरणावरचे क्वेश्चन नंबर 2A मध्ये ॲक्टिव्हिटी जस्ट 2-4 एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. हे बघा, सगळा जो भाग आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून होत नसतो. बरेचसे क्वेश्चन्स जे आहेत तुम्हाला स्वतः सोडवावे लागतील आणि ते क्वेश्चन्स तुम्ही सोडवावेत अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. एक जस्ट तुम्हाला कशा पद्धतीचे क्वेश्चन येतात याच्यासाठी मी हे प्रत्येक प्रकरणावाईज या ठिकाणी सिरीज अशी सुरू केलेली आहे की तुम्हाला आयडिया येईल की बा काय करायचं आहे आपल्याला नेमकं. आणि रोजचा जो अभ्यास आहे तो रोजचा अभ्यास हा व्हिडिओ बघून तुम्ही सहज करू शकता. येस, तुमच्यासाठी म्हणून खास हा व्हिडिओ तयार करतो आहे. दुसरी एक महत्त्वाचा मुद्दा असा की मी जे अभ्यास तंत्र आणि मंत्र हे जे 16 भाग या ठिकाणी प्रकाशित केलेले आहेत, या 16 भागांचं अतिशय उत्कृष्ट ते तयार झालेले आहेत. मला असं वाटतं की तुम्ही त्या निश्चित ऐकावेत. यासाठी तुम्ही चॅनलवर गेलात की चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओजमध्ये तुम्हाला ते व्हिडिओज त्या ठिकाणी अभ्यास तंत्र आणि मंत्र भाग 1, 2, 3, 4 असे एपिसोड 1, 2, 3 असे नावं त्या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही ते सहज ऐकू शकतात आणि शांत हेडफोन लावून तुम्ही जर ते ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण अभ्यास कसं करतो आहोत आणि काय करायला पाहिजे. येस, हे आता जरी नाही जमलं तुम्हाला तरी पुढच्या अभ्यासासाठी ते खूप खूप उपयोगाचे आहेत. म्हणून तुम्ही आवर्जून ते ऐकावेत असं माझं खरोखर इच्छा आहे आणि त्याचा भरपूर फायदाही तुम्हाला निश्चित होईल. ओके, आज आपण या ठिकाणी थांबूया. सर्कल या प्रकरणासाठी आपण उद्या पुन्हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला देऊया. ओके, धन्यवाद.